नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो टॉपिक आहे तो आहे क्वेश्चन पेपर फॉर्मॅट, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, इयत्ता 10वी इंग्लिश. त्याला आपण म्हणतो ॲक्टिव्हिटी सीट अँड इट इज फॉर 80 मार्क्स. 80 मार्काचा हा क्वेश्चन पेपर असतो आणि त्याच्यावर कशा प्रकारची प्रश्नांची रचना असते. कुठल्याही वर्षाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करण्या अगोदर त्या विषयाची प्रश्नपत्रिका बघायला हवी की विचारलं काय जाणार आहे आणि आपण कशा पद्धतीने त्याची तयारी करावी कमी वेळेत. मग त्यासाठी एक प्रश्नपत्रिकेवर एक नजर आपली असायला हवी सुरुवातीलाच, आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे आणि आपल्याला त्यासाठी कोणत्या कोणत्या अँगलने अभ्यास करावा लागणार आहे, या सर्व गोष्टींचा विचार विद्यार्थ्यांनी सुरुवातीला करायचा. तर त्यासाठीच आपण आज SSC क्वेश्चन पेपर फॉर्मॅट ॲक्टिव्हिटी सीट ही कशी असते आणि फक्त मेकॅनिकली ती कशी असते एवढं पाहून चालणार नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला विद्यार्थ्याला काय काय येणं गरजेचं आहे या सर्व गोष्टी आपण आज बघू, त्याचा चर्चा करू. चला तर मग सुरू करूया SSC क्वेश्चन पेपर फॉर्मॅट. लेट अस बिगिन. बिफोर दिस, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघण्या अगोदर मेकॅनिकली फक्त एवढं बघून चालणार नाही की 7 प्रश्न असतात आणि मग 80 मार्क असतात, नंतर 6 सेक्शन असतात. या गोष्टी सर्व मेकॅनिकल आहेत. परंतु आपल्याला आउटपुट पाहण्यासाठी आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल त्या गोष्टी अगोदर, म्हणजे बिफोर टू सी द फॉर्मॅट लेट अस सी ऑल दिस थिंग्स. या सर्व गोष्टी असणं विद्यार्थ्याकडे गरजेचं आहे प्रश्नपत्रिका स्वरूप बघायच्या अगोदर. आता बिफोर दिस बरेच विद्यार्थी विचारतात की प्रश्नपत्रिकेमध्ये ग्रामर किती मार्काचं आहे, ग्रामर किती मार्काला असतं. तर मी तर असं म्हणतो कायम की ग्रामर हे पूर्णच असतं 80 मार्काला. आणि जर 100 मार्काचा पेपर असेल तर मी म्हणतो 100 मार्काला ग्रामर असतं. कारण ग्रामर तुमच्याकडे नसेल आणि वाक्यरचना जर नसेल तर तुम्ही काहीच लिहू शकत नाही. लँग्वेजचा पेपर लिहिताना तुमच्याकडे वाक्यरचना पाहिजे, ग्रॅमॅटिकल सेन्स पाहिजे, शब्दसाठा पाहिजे. आणि तो शब्दसाठा असून चालणार नाही, तो व्यवस्थित मांडता आला पाहिजे ग्रॅमॅटिकली. म्हणून ग्रामर मी म्हणतो 100 मार्काला असतं आणि 80 मार्काच्या पेपरला 80 मार्काचं ग्रामर असतं असं आपण म्हणतो. तर पहिला सेन्स 10वीच्या विद्यार्थ्यांना हा असला पाहिजे की आपण काय लिहितोय, वेदर इट इज राईट ऑर रॉंग, की विचारलं काय, फॉर्मॅट काय, त्याच्यात अपेक्षा किती मार्काची आणि मार्कानुसार आपण कसं लिहायचंय. तर ग्रामर त्याचं परफेक्ट पाहिजे. त्याच्यामध्ये मग वाक्यरचनेचा सेन्स त्याचा सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट किंवा पॅसिव्ह कंट्रक्शन किंवा जे असेल ते वाक्यरचनेचा सेन्स त्याला असायला हवा. ज्या काळाचा प्रश्न त्या काळाचं उत्तर किंवा अपेक्षा काय. तर याच्यामध्ये देर इज नो एक्सक्यूज ॲट ऑल. 10वीच्या पेपरमध्ये तुम्ही पेपर लिहितायत आणि ग्रामर किती मार्काला आहे, काय किती मार्काला आहे असं कॅल्क्युलेशन केलं तर ग्रामरच्या बाबतीत आणि वाक्यरचनेच्या बाबतीत काहीच नो एक्सक्यूज, कुठली क्षमा त्या ठिकाणी नाही. वाक्यरचनाही आपल्याला आली पाहिजे, त्यासाठी आपण वेळ दिलेला असेल 9वीमध्ये, दिला नसेल तर तो द्या, की कशा प्रकारचे वाक्य असतात, किती प्रकारचे वाक्य असतात, रचना कशी असते, काळाचा सेन्स काय असतो, ते विद्यार्थ्याला आलंच पाहिजे. आणि ते काही फार विशेष कठीण गोष्ट नाहीये. तर 10वीच्या मानाने ती तयारी असली पाहिजे. फक्त मेकॅनिकली प्रश्नपत्रिकाचं स्वरूप बघायचं आणि काय किती मार्काला आहे, काय किती मार्काला आहे वहीत लिहून घ्यायचं, हे काही योग्य नाही. तर ग्रामर, ग्रॅमॅटिकल सेन्स, वाक्यरचना हे आपल्याला परिपूर्ण आलंच पाहिजे. नंतर शब्दसाठा. जो धडा किंवा कविता झाली त्याचे शब्द हे विद्यार्थ्याचे पाठच पाहिजे. आणि ते शब्दच नाही तर त्याचे ऑपोजिट वर्ड्स जे असतात किंवा सिमिलर वर्ड्स असतात तेच विचारतात परीक्षेमध्ये. परीक्षेमध्ये काही बाहेरचे विचारणार नाही तुम्हाला. व्हॉट एव्हर इज गिवन इन द टेक्स्ट दॅट विल बी आस्क्ड. पुस्तकामध्ये जे दिलेले आहे तेच ते विचारतील.
त्यामुळे धडा संपला तर त्याच्या खालचे शब्द पाठ करा, विरुद्धार्थ पाठ करा, समानार्थी पाठ करा. त्याच्या बाहेर तर काही विचारणार नाही. मग असं ही जबाबदारी प्रश्नपत्रिकाचं स्वरूप बघतानाच त्याच्या अगोदर ही जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारायला पाहिजे, की 9वीचा फॉर्मॅट सुद्धा असाच होता. त्यावेळेस आपण काय काय चुकलो, आता 10वीचा पण फॉर्मॅट तोच आहे. आणि मग त्यावेळेस काय काय राहिलं तर ते आता राहू देता येणार नाही. महत्वाचं वर्ष आहे. पार्ट्स ऑफ स्पीच जेव्हा ऍक्टिव्हिटी सीटमध्ये सांगतात की बाबा तुम्ही याला शब्द लिहा, स्कूल आहे, मग एक दिलेला असतो की त्या ठिकाणी दिलेला असतो एखादा बिग, आणि मग तुम्हाला 4 शब्द लिहायचे असतात. मग बिग हा ऍडजेक्टिव्ह आहे, मग तुम्हाला 4 ऍडजेक्टिव्ह लिहावे लागतील. म्हणजे तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीचचं ज्ञान असणं गरजेचं आहे, की त्याने नाऊन दिला आहे का व्हर्ब दिला आहे, का व्हर्ब चेन आहे, का ऍडजेक्टिव्ह चेन आहे. वर्ड चेन मध्ये पण विचारतात. त्यामुळे पार्ट्स ऑफ स्पीच त्या विद्यार्थ्याला वर्ष संपायच्या अगोदर करावंच लागेल. 8वी 9वीत झाला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु पुन्हा त्याला एकदा 10वीच्या पद्धतीने तयार करा. 7वी 8वीचं ग्रामर झालेलं त्या 10वीच्या पद्धतीने तयार करा आणि लँग्वेज स्टडीमध्ये त्याचा उपयोग होईल. म्हणून पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला लागेल. नंतर सेन्स ऑफ डिक्शनरी, डिक्शनरी जवळ ठेवा. एक लहानशी डिक्शनरी घ्या 10वीसाठी आणि तिचा सेन्स ठेवा. जो शब्द आढळला तो डिक्शनरीमध्ये बघा, तो मार्क करा. आणि अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये तुम्हाला तो सेन्स महत्वाचा आहे, की डिक्शनरीजमध्ये जशी सिक्वेन्स लावलेली असते त्याप्रमाणे तो 2 मार्काला तुम्हाला येईल, किंवा त्या ठिकाणी सारखे सारखे अक्षरावरून सुरू होणारे पण असतात. तर हा सेन्स ऑफ डिक्शनरी तो मार्कासाठी करू नका, तर तो अभ्यासासाठी करा. डिक्शनरी ही पाहिजेच, विद्यार्थ्याकडे डिक्शनरी पाहिजे, ती पाहता आली पाहिजे. त्याच्यामध्ये नाऊन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब बारीक बारीक अक्षरात दिला असतं. तो सेन्स त्याने बघायचा. आता 10वीच्या इयत्तेत आलेल्या विद्यार्थ्याला डिक्शनरी पाहताच आली पाहिजे, आणि तिथे एक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिले असतात, काही लहान लहान शब्द दिलेले असतात. ए ऍडजेक्टिव्ह, व्ही व्हर्ब, टी आर ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, अशा गोष्टी दिल्या असतात. म्हणजे सेन्स ऑफ डिक्शनरी विद्यार्थ्याला असलाच पाहिजे. आणि नसेल तर तो प्रश्नपत्रिका स्वरूप बघायच्या अगोदर तो करून घ्या. नाही तर नुसतं प्रश्नपत्रिका बघून चालणार नाही. मेकॅनिकली फॉर्मॅट जर तुम्ही लिहून घेतला, काय किती मार्काला, काय किती मार्काला, दॅट विल नॉट डू. त्याचा उपयोग होणार नाही. त्याला काय लागणार आहे ते जर आपल्याकडे नसेल तर ती गोष्ट आपल्याला त्याचा फायदा होणार नाही. मग सेन्स ऑफ डिक्शनरी हा मी तर म्हणतो 5वी पासून मुलांना सेन्स ऑफ डिक्शनरी द्या, की तो एज्युकेशनचा भाग आहे. काही गोष्टी टेक्स्टमध्ये नसतात, परंतु त्या सपोर्टिंग असतात. त्या पालकांनी किंवा शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याकडून करून घेतल्या पाहिजे. आणि तसाच हा एक सेन्स ऑफ डिक्शनरी हा भाग महत्वाचा आहे. डिक्शनरी ही आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या बेडवर असायलाच हवी. डिक्शनरी काय तुम्हाला तासन तास बघायला कोण सांगत नाही. डिक्शनरी फक्त रोज 3 मिनिटं 4 मिनिटं एवढीच बघायची असते, जास्त बघायची नाही. तर त्याच्यावर पण एक लेक्चर आपण घेणार आहोत, की डिक्शनरी कशी पाहावी. आता तुम्हाला मोबाईलवर डिक्शनरी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, साऊंडच्या आहेत, प्रोनाऊन्सिएशनच्या आहेत. बघू आपण तो भाग. नंतर फ्रेजेस, 1 मार्काला येतं तुम्हाला, की फ्रेज वाक्यात वापरा. आता फ्रेज इज अ ग्रुप ऑफ वर्ड. त्या विद्यार्थ्याने फ्रेजेस कधी वापरलेले नसते, त्याच्याकडे 5-50 फ्रेजेस पण नसतात, तर तो कसं काय ती फ्रेज वापरेल वाक्यामध्ये. तर त्यासाठी पुस्तकातल्या आलेल्या फ्रेजेस निवडा, त्या बाजूला करा आणि त्या पाठ करा. त्यांचं एक एक वाक्य बनवून ठेवा. तुम्हाला एकच लिहायचं तिथे काही 25 वाक्य लिहायचे नाही. एक तर लिहा. एक लिहिलं म्हणजे तुम्हाला 25 वाक्य येतील. पण पुस्तकातल्या फ्रेजेस अगोदर निवडा, की फ्रेजेस काय असतात, ग्रुप ऑफ वर्ड्स असतात, त्या फ्रेजेस. आणि क्लॉजेस, क्लॉज हा ओळखता आला पाहिजे, मेन क्लॉज कोणता आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता. बोर्डामध्ये 10वीच्या बोर्डामध्ये ते एवढंच विचारतात, तेवढीच अपेक्षा आहे, की याच्यातलं मुख्य वाक्य कोणतं आहे आणि उपवाक्य कोणतं आहे. किंवा एक अर्ध वाक्य ते देतात आणि त्याला सांगतात मेन क्लॉज देतात आणि ते सांगतात याला सबऑर्डिनेट क्लॉज जोडा. तर तसं एक सबऑर्डिनेट क्लॉज जोडता आला पाहिजे. इफ आय स्टडी असं वाक्य दिलं त्यांनी, किंवा आय विल पास. इफ आय स्टडी उपवाक्य आणि आय विल पास मुख्य वाक्य. व्हेन आय केम, व्हेन आय केम माय
फ्रेंड वॉज प्लेइंग. माय फ्रेंड वॉज प्लेइंग हे मेन मुख्य वाक्य आणि व्हेन आय केम उपवाक्य. म्हणजे मुख्य आणि उपवाक्य त्याला ओळखता आलं पाहिजे. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस वाक्याचे प्रकार त्याला समजले पाहिजे की आज्ञार्थी वाक्य आहे का काय. भाषांतर करताना आज्ञार्थी वाक्य दिलेले असतात आणि तो अर्थ लिहिताना लिहितो आपण झाडे लावली पाहिजे. आता तिथं शुड वापरला नाहीये, प्लांट ट्री असं म्हणतात ते. आणि आपण म्हणतो म्हणजे झाडे लावा, परंतु त्याला आज्ञार्थी वाक्य समजलं नसेल विद्यार्थ्याला, तो कसाही अर्थ लावतो. झाडं लावली पाहिजे, आपण झाडं लावावी, प्लांट ट्री झाडे लावा. तर ज्या प्रकारचं वाक्य असेल त्या प्रकारचा सेन्स भाषांतरामध्ये आला पाहिजे. म्हणून वाक्याचे प्रकार त्याला माहीत असणं गरजेचं आहे. पॅसिव्ह साठी लागतात, ऍड क्वेश्चन टॅगसाठी लागतात, अनेक प्रकारे लागतात. आणि वर्ड फॉर्मेशन असतो. प्रिफिक्स आणि सफिक्स लावा. तुम्हाला तिथे परीक्षेमध्ये विचारतात लँग्वेज स्टडीमध्ये की शब्दाला अगोदर काही भाग लावतात तो प्रिफिक्स, नंतर लावतात तो सफिक्स. ते तुम्हाला करून ठेवावं लागेल. रायमिंग स्कीम लागेल. रायमिंग वर्ड्स 5वी 6वी 7वीला होते ते वेगळे. आता रायमिंग स्कीम आपल्याला माहित पाहिजे. पहिली ओळ दुसऱ्याशी राईम होते, दुसरी चौथ्याशी राईम होते, पण तिसरी वेगळीच आहे. ए बी ए. ती रायमिंग स्कीमचं नॉलेज घेऊन ठेवा आणि ते घ्यावं लागणार आहे. आपण 9वीला झालं असेल. नंतर फिगर्स ऑफ स्पीच, सिमिली, मेटाफर, पर्सनिफिकेशन, अलिट्रेशन असे बरेच आहेत. बऱ्याचपैकी आपल्याला जे मेन आहेत 10वीच्या लेवलला ते 8-10 आपल्याला करून ठेवावे लागतात. त्याचं पण आपलं लेक्चर होईल. तर तो एक सेन्स आपल्याकडे विद्यार्थ्याकडे असावा. नंतर समरी रायटिंग. विद्यार्थ्याला जर वाक्य रचना आली तर विस्तार करू शकतो. एक्सपांड द थीम आहे की कमी शब्दावरून मोठा पॅराग्राफ लिहा, पण इथे उलट क्रिया करायची. मोठ्या पॅराग्राफवरून त्याला शॉर्ट करा, समराईज करा. तर ते पण करता आलं पाहिजे. मेन टॉपिक, मेन वाक्य जे आहेत, मेन टॉपिक आहे तो लहान करायचा, मिनिमाइज करायचा. तो पण एक सेन्स म्हणजे वाक्यरचनाच त्या ठिकाणी आहे. आणि वाक्यरचना समजली तर तो पॅसेज समजेल. पॅसेज समजला तर आपण त्याला शॉर्ट करू शकतो. तो एक सेन्स आपल्याकडे असला पाहिजे. लेटर रायटिंगचा सेन्स करून घ्यावा लागेल. फॉर्मल आहे, इनफॉर्मल आहे. 5-5 मार्क असतात. डायलॉग रायटिंग, तिथे प्रश्न बनवावा लागेल. उत्तरसाठी सब्जेक्ट वर्ब द्यावा लागेल. प्रश्न उत्तर स्वरूप आलं पाहिजे, बनवता आलं पाहिजे प्रश्न. वाक्यरचना आली म्हणजे प्रश्न पण येतो त्याच्यामध्ये. येस नो क्वेश्चन येतो, त्याचा सेन्स आला पाहिजे. नंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर 2 प्रकारचे असतात, व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल. चित्रावरून पॅरेग्राफ लिहा किंवा पॅरेग्राफवरून चार्ट काढा, आकृती काढा. तिथे पण वाक्यरचना महत्वाची, समजणं, अंडरस्टँडिंग महत्वाची. त्यासाठी मी म्हणतो की वाक्यरचना आलीच पाहिजे. ग्रामर, वाक्यरचना या गोष्टी मस्ट आहेत. नंतर एक्सपांड द थीम, लहानसे एखादी प्रवर्ब देतात किंवा एखादा मुद्दा देतात, त्याच्यावर आपल्याला एक पॅरेग्राफ लिहावा लागतो किंवा एक गोष्ट रूपी लिहावं लागतं. आणि शेवटचा 5 मार्काचा प्रश्न असतो ट्रान्सलेशन, भाषांतर. हे कधी येईल? जेव्हा त्याला वाक्यरचना येईल तेव्हा तो भाषांतर करू शकतो. आणि शब्द पण असतात, शब्दाचा मराठीत अर्थ लिहावा लागतो. या सर्व गोष्टीवर एक नजर विद्यार्थ्यांनी, वर्ष सुरू झालेलं आहे आता, याच्यावर एक नजर टाका आणि याचा अभ्यास करा जनरल. नंतर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण बघणार आहोत की तिथे काय विचारलेलं असतं आणि हे केलं म्हणजे आपल्याला ते किती सोपं जाणार आहे. तर मग आता आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघणार आहोत की त्याचा फॉर्मॅट कसा असतो, मार्कांची स्कीम कशी असते, काय अपेक्षा असते. चला तर मग आपण एक प्रिंटेड क्वेश्चन पेपर बघू. फॉर्मॅट ऑफ ॲक्टिव्हिटी सीट. 7 प्रश्न असतात. 7 प्रश्नापैकी पहिला प्रश्न जो असतो सेक्शन 1 असतो तो. प्रत्येक प्रश्नामध्ये ए आणि बी असे 2-2 भाग आहेत 7 प्रश्नामध्ये. तर 7ही प्रश्नामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की प्रत्येक ठिकाणी ए आणि बी. मात्र 7व्यामध्ये ए, बी आणि सी असे 3 भाग असतात. इथे दिलेले नाही आहे. त्याला 2, 2 आणि 1 असे 5 मार्क असतात. पण प्रत्येक क्वेश्चनमध्ये ए आणि बी असे 2 भाग असतात. 7 प्रश्न असतात. आणि सेक्शनचा विचार केला तर सेक्शन 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे 6 सेक्शन असतात. सेक्शनचा विचारही आपण केला. आता प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 1 असतो लँग्वेज स्टडीवर पूर्ण, ए पण आणि बी पण. एवर 8 मार्क असतात
आणि बीला 2 मार्क असतात. या 8मध्ये 5 ॲक्टिव्हिटी असतात 2-2 मार्काच्या, त्यापैकी आपल्याला 4 लिहायचे आहेत. आणि बीमध्ये 2 ॲक्टिव्हिटी असतात. एमध्ये एक अलावर 1 असतं आणि दुसऱ्याला एक अलावर 1 असतं. असे 10 मार्क असतात. दुसरा प्रश्न हा टेक्स्च्युअल पॅसेजेसवर असतो. दोन्ही पॅसेज हे पुस्तकातले असतात. ए आणि बी असे 2 पॅसेज असतात. 10 आणि 10 20 मार्क. एवर A1, A2, A3, A4, A5 असे 5 प्रश्न विचारतात 2-2 मार्काचे. त्यापैकी A5 हा पर्सनल रिस्पॉन्स असतो. बीवर सुद्धा B1, B2, B3, B4, B5 5 प्रश्न विचारतात. B5 हा पर्सनल रिस्पॉन्स असतो. नंतर काही शब्दांवर असतात, काही ग्रामरवर असतात. असे डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. परंतु 5-5 प्रश्न असतात. यावेळेस एवढंच लक्ष ठेवा. 2 टेक्स्च्युअल पॅसेज असतात पूर्ण पुस्तकावर. आणि प्रश्न तिसरा जो असतो कवितावर असतो, पोएम्स. याच्यावर 2 पोएम्स असतात. एक आकलनासाठी, किती कविता तुम्हाला समजते, कॉम्प्रिहेन्शन, आणि दुसरी ॲप्रिशिएशनसाठी. 5-5 मार्क असतात. याच्यावर प्रश्न उत्तर लिहायचे असतात. बीवर आपल्याला ॲप्रिशिएशन 5 पॉईंटमध्ये द्यायचं आहे. त्याच्यामध्ये टायटल, पोएट, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम असे मुद्दे असतात. हे 10 मार्क. म्हणजे 20 मार्काचे 2 पॅसेजेस पुस्तकातले, 2 कविता 10 मार्काला, 5-5 मार्काला. चौथा जो प्रश्न असतो हा थोडा मोठा असतो. तो सेक्शन 4 असतो. हा सेक्शन 3 पोएट्रीचा आणि सेक्शन 2 टेक्स्च्युअलचा. याच्यामध्ये 15 मार्क तुम्हाला कमवायचे आहेत आणि एकच पॅसेज अभ्यासायचा आहे. आणि तो अभ्यास आहे अनसीन आहे, तो बाहेरचा आहे, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे, तो पुस्तकाच्या बाहेरचा. तो वाचून त्याच्यावरचे A1, A2, A3, A4, A5 5 उत्तरं द्यायचे 2-2 मार्काचे. 5वा पर्सनल रिस्पॉन्स असेल. हे 10 मार्क. आणि तोच पॅसेज आपण समराईज करायचा, लहान करून लिहायचा. त्यासाठी पॅसेज समजणं गरजेचं आहे, त्याचा अर्थ समजणं गरजेचं आहे. म्हणून लवकर आपल्याला तो शॉर्ट करता येतो. त्याला 5 मार्क आहे. म्हणजे असे 15 मार्क चौथ्या प्रश्नाला आहे. 5वा प्रश्न लेटर रायटिंगचा असतो. ए 5 मार्काचा असतो. त्याला फॉर्मल लेटरला इनफॉर्मल ऑर असतं. आणि बीला डायलॉग रायटिंगला ऑर ड्राफ्टिंग स्पीच असतं. यापैकी डायलॉग रायटिंग हा सोपा असतो. इथे पण आपलं आवडीनुसार पत्र लिहायचं. हा सेक्शन 5वा झाला. 5व्या सेक्शनमध्ये 6वा प्रश्न पण आहे. रायटिंग स्किलमध्ये 5वा-6वा हा प्रश्न 20 मार्काला असतो. 10 आणि 10 20. इथे पण 5 मार्काला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. एक तर नॉन व्हर्बल टू व्हर्बल लिहा किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल लिहा. त्याला बी भाग असतो. एक्सपांड द थीम, न्यूज रिपोर्ट किंवा मग डेव्हलप अ स्टोरी, एक लाईन दिलेली असते त्याच्यावरून. याला ऑर असतो हा. म्हणजे एक्सपांड द थीमला ऑर, डेव्हलप अ स्टोरी असते आणि रिपोर्टसुद्धा लिहायचं रायटिंग असतं. 7वा प्रश्न असतो भाषांतरासाठी. इथे शब्द असतात, काही वाक्य असतात आणि एक फ्रेज इडियम असते. असं टोटल 5 मार्काचा हा भाग असतो. अशा प्रकारे 6 सेक्शनमध्ये 7 प्रश्न असतात आणि 7 प्रश्नामध्ये आपल्याला हे सर्व 80 मार्क त्याने विभागून दिलेले आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी फॉर्मॅट व्यवस्थित बघा, त्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करा. क्वेश्चन पेपर फॉर्मॅटचा प्रत्येक प्रश्नामध्ये काय काय असतं याचा डिटेल व्हिडिओ आपण अजून एकदा पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहेत. हा फक्त फॉर्मॅट लक्षात घ्या, मार्क लक्षात घ्या. याचा डिटेल प्रत्येक प्रश्नाची माहिती पुढील एका व्हिडिओमध्ये आपण घेऊ. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच भाग होता. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.